तर आपण आता थेट गेलेलो आहोत नाशिकमध्ये। नाशिकची ही आत्ताची लाईव्ह दृश्य तुम्हाला दिसत आहेत। रंगपंचमी या ठिकाणी साजरी केली जाते। तर होळीनंतर 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याचा इथला हा उत्सव आहे, इथली परंपरा आहे। नाशिकमधील रहाडमध्ये आता अनेक नागरिक या ठिकाणी रंगपंचमीचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत। या रहाडीमध्ये पाणी आणि नैसर्गिक रंग टाकले जातात आणि मोठ्या उत्साहात या रहाडीमध्ये लोक उतरतात आणि रंगपंचमी साजरा करतात। तर एकूण नाशिकमध्ये 8 रहाडी तयार करण्यात आलेल्या आहेत प्रशासनाकडून। या 8 रहाडींपैकी 5 रहाडी या पुरुषांसाठी आणि 3 रहाडी या स्पेशल खास करून महिलांसाठी आज तयार करण्यात आल्या। त्यामुळे महिला आणि पुरुष यांच्यामधील हा रंगपंचमीचा आनंद आपण पाहतोय। नाशिकमधील रहाड रंगपंचमीचा हा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो। वर्षानुवर्ष ही परंपरा आहे। तर होळीनंतर साधारण 5 दिवसानंतर रहाड रंगपंचमीचा हा उत्सव या ठिकाणी रंगल्याचं पाहायला मिळतं। पाणी, त्यामध्ये नैसर्गिक रंग आणि फुलं पाण्यामध्ये टाकले जातात आणि त्यानंतर या पाण्यामध्ये उड्या घेत सर्व लोक रंगपंचमी साजरी करतात। तर आताची लाईव्ह दृश्य तुम्ही नाशिकमध्ये पाहू शकतात। संपूर्ण भारतातच रंगपंचमी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो आणि त्यातल्या त्यात नाशिकमध्ये या रंगपंचमी उत्सवाची एक वेगळीच परंपरा आहे।